2 दिवस पूर्वी एक नॉर्मल व्हिजिट साठी मी ठरवलं, अचानक व्हिजिट दिलेली. तर त्यामध्ये गरोदर महिलांना ते मागे एक आपलं शेड बांधलेलं आहे ओपीडी म्हणून तिथं आहे. तर अक्षरशः तिथं 100-150 महिला थांबतात. पंख्याची कमतरता त्यामध्ये होती. एकच शुभांगी डॉक्टर तिथं होत्या. तर मी साहेबांकडे जाऊन विनंती केली की साहेब असं असं प्रकार सगळं काय अंबरनाथ हॉस्पिटलमध्ये आपण या आणि त्यावर काहीतरी उपाययोजना करा. तर साहेबांनी परवाच्या दिवशी एक लेटर इश्यू केला की आपण येणाऱ्या गुरुवारी 11:30-12 वाजता आपण मीटिंग घेऊ. तर त्या मीटिंग अनुषंगाने आज साहेबांना पण समजलं की वास्तुस्थिती खरोखर इथं महिलांसाठी स्पेशल वास्तुस्थिती जे भयंकर आहे. कारण की तिथं पंखा नाहीये, जो तो शेड आहे तो पत्रेचा आहे आणि त्यामुळे काय आता गरमीचं प्रमाण जास्त असल्यामुळे लगेच लोकांना चक्कर येणे, बीपी लो होणे हे साहजिक आहे. पण जे लोक जी महिला गरोदर आहे त्यांना हा गोष्टीचा जास्त त्रास होतो. तर एक पत्र मी जिल्हाधिकारी यांना पण दिलंय की इथं आपण जे व्यवस्था आहे ते पूर्णपणे यांना पावर अशी देण्यात यावी की पटकन काम व्हावं. तर साहेबांनी आज ते पत्र्याचा शेड वरून आणून आज हे बिल्डिंग खाली जे गरोदर महिला चेकअप होणार आहे ते उद्या शुक्रवार आहे. उद्यापासून इथं हे आपले जे डॉक्टर आहेत ते इथं आपण चेकअप करणार आहोत. इंजेक्शन एक औषधची एक डॉक्टरांनी स्लिप लिहून दिलेली, त्या अनुसार त्यांच्याकडे गेलेले. पण ते बोलतात नाहीये. पण घाटकर साहेबांनी मला चांगल्या प्रमाणे ओळखतात. तर घाटकर साहेबांनी मी ती पावती दिली तर ते दवाई औषध मला देण्यात आले. तर त्याची तक्रार मी साहेबांना केलेली आहे. साहेबांनी त्यांना एक मेमो पण दिलेला आहे. तर भविष्यात असं काही होऊ नये तसं साहेब आपल्याला हमी देतात. त्यांचं असं म्हणणं का 20 लाखामध्ये हे ते 1000 स्क्वेअर फीट पण नाहीये, एवढं छोटस त्या लोकांनी बांधलंय. त्यामध्ये आपण जाऊन बघू शकतात. आपण हाताने जर एक आपण फाईट मारलं ते सगळं काही तुटणार आहे अशा प्रकारे त्याचं बांधले. आणि अक्षरशः ते मला असं वाटतं की काही डॉक्टरांना हाताशी धरून कॉन्ट्रॅक्टरांनी पैशाचा गैरव्यवहार यामध्ये 100% झालेला आहे. कारण की 20 लाखामध्ये आपण जर जीएसटी सोडली तर 18% प्रमाणे 3,60,000 हा जीएसटी जाते. तरीही 16 लाखाचा तो काम नाही. आपण हे ओपन चॅलेंज आपण देतोय. आता हे पीडब्ल्यूचे पाटील साहेब पण इथं आहेत. त्यांचं पण असं म्हणणं आहे की ते 16 लाखाचं आहे. तर त्याची तक्रार जिल्हा अधिकारी साहेबांना त्यांची माहिती घेऊन मी देणारच आहे. कारण की जो काम 16 लाखाचा नाहीये ते फाईल फुगून जबरदस्ती पैशाचा गैरव्यवहार या ओपीडी मध्ये झालेला आहे. 2-3 महिने झालेला आहे. या रुग्णालयाचा मी डॉक्टर मनोहर बनसोडे, सिव्हिल सर्जन, सेंट्रल हॉस्पिटल येथे काम करतो. त्याच्याबरोबर ह्या ॲडिशनल चार्ज दिलेला आहे. तर या रुग्णालयाकडे जसा तिथून वेळ मिळेल तसा येऊन लक्ष देत आहे. काही अडीअडचणीच्या आहेत त्या माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने आमचे या शहराचे नगरसेवक माननीय सोमेश्वर साहेब यांची व्हिजिट झाली. त्यावेळेस त्या पत्र्याच्या शेडमध्ये ANC ची ओपडी चालते. तर ही ANC ची ओपडी आपण इथे ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये सावलीमध्ये करण्याचा विचार केलेला आहे आणि इथे स्पेस भरपूर आहे. तर इथे ANC क्लिनिक चालेल. सगळ्या गरोदर माता इथे बसतील आणि अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये स्वतः गायनेकॉलॉजिस्ट असतील. तिथे एक टेबल असेल एक्झामिनेशनचा, त्याच्यामध्ये तुम्ही चेकअप करायचं आणि इथं पेशंट तुम्हाला लेबर रूम कडे घेऊन जाता येईल. ही गरोदर मातासाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारे एक बदल म्हणून आपण सोय करणार आहोत. अगोदर झालेला असेल त्या गोष्टी, परंतु यानंतर अशा घडणार नाही याची दक्षता म्हणून 2-3 वेळेस मी डॉक्टरांच्या मुद्दाम मीटिंग घेतलेल्या आहेत आणि डॉक्टरांना निक्षून सांगितलेलं आहे की प्रत्येक पेशंट आपण स्वतः अटेंड करायचा आणि प्रत्येक पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची. इथे होत नसेल उपचार तर सेंट्रल हॉस्पिटलला पाठवा. तिथे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नाही झालं तर आम्ही पुढे बघू.